आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी। नवी मुंबई, परभणी जिल्ह्यातील युवा नेते लोकप्रतिनिधी सय्यद समी माजुलाला हे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात। त्यातच त्यांनी त्यांचे सहकारी हाफिज चाऊस यांच्यासोबत आपल्या समर्थकांसोबत शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली 3 जानेवारी रोजी मुंबई येथील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश करण्यात आला। परभणी शिवसेना अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली। शिवसेना पक्ष सोहळ्यात सतीश नगर, साळे अप्पा, अर्जुन कल्याणकर, बबन मकासरे, चंदू बोराडे, कलीम अन्सारी, जम्मूभाई, शेख सिराज, गुड्डू खान, अनवर फुलारी, अनवर हाशमी, रफत खान, ठेकेदार रफत खान, मेराज कुरेशी, गंगाधर ताकतोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पक्षप्रवेश केला असून या पक्ष सोहळा प्रसंगी शिवसेना अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष सईद खान, चक्रधर उगले, प्रवीण देशमुख, सलीम इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। काम करत आहे। आज अनेक नगरसेवक अल्पसंख्याक महाराष्ट्रभर नागपूरपासून मुंबईपर्यंत पक्षात आलेले आणि आज परभणीचे महानगरपालिकाची अनेक वर्षापासून परभणी महापालिका त्यांच्या ताब्यात होती। जे परभणी महापालिकामध्ये त्यांचे महापौर होते सचिव लाला, जनतामधून निवडून आले आणि त्यांचे भाऊ बाजूलाला यांचा आणि हाफिज चाऊस यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून परभणी महापालिका त्यांच्या ताब्यात होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज 30 नगरसेवकांना परभणी महापालिकाचे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा विकासाचा धोरण बघून महाराष्ट्रभरचे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे आणि अनेक वर्षापासून परभणी महापालिकाचे अनेक विषय प्रलंबित पडले होते विकासाचे। हे पद्धतीत पाथरीमध्ये आणि अनेक नगरसेवक परभणी जिल्ह्याचे आज कमीत कमी परभणी जिल्ह्याचे 150चा टप्पा पार केलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून अल्पसंख्याकने सगळे समाजाचे नगरसेवक 150 नगरसेवकांना प्रवेश केलेला आहे। आज एक मोठी ताकद परभणीमध्ये बाजूलाला आणि हाफिज चाऊसच्या माध्यमातून आणि आमचे 30 नगरसेवक आलेले आणि जिंतूरचे इका खान जे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत आजी माझी 15 नगरसेवक आलेले, असे परभणी जिल्ह्याचे 50चे नगरसेवक आज एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर ठेवून प्रवेश केलेला आहे। पुढे आगे जाओ। अरे यार मुझे कुछ मिल नहीं रहा है। दादा इनको थोड़ा पालिका के अंदर आज से 4 साल पहले मुख्यमंत्री रिजवान भाई थोड़ा पीछे हो जाओ ना। हाँ, का जिला घोषित है परभणी। परभणी के अंदर एसपी उपाध्याय ने 12,000 केसेस किए थे। एकनाथ शिंदे साहब ने केसेस को विड्रॉल करके ख़त्म करे, माइनॉरिटी के लोगों को न्याय दिए। आज वो एहसान का बदला हमने जो वापस दिए, हमने उनके साथ काम करने का आज बीड़ा उठाया। परभणी के 25,000 अवाम के साथ हमने बात की। सब ने ये राय दी कि वो जब होम मिनिस्टर थे उन्होंने परभणी की माइनॉरिटी के लिए इतना बड़ा कदम उठाया था। अब शहर की हालत बहुत ख़राब है, आप जाओ मुख्यमंत्री के पास और जाकर शहर की हालत बताओ और जो है सो आप उनकी पार्टी ज्वाइन करो और जो है सो विकास काम करो ताकि परभणी में जो है सो कुछ न कुछ डेवलपमेंट हो जाए। यही आस लेकर हम मुख्यमंत्री साहब के पास आए हैं और उन्होंने हमको आश्वासन दिया है कि जैसे मैंने एनआरसी के वक्त माइनॉरिटी के काम किए थे, अब भी मैं वैसे ही विकास के काम भी करूँगा और आगे भी करता रहूँगा। हम सब साथ मिलकर मुख्यमंत्री को मजबूती के साथ उनके पीछे खड़े रहेंगे। ये सिर्फ परभणी में नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र में आप देखेंगे ये हवा बदलेगी। थैंक यू। बस 2 बाइट हो गया।